कुर्म जयंती. कुर्म जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार कुर्मावतार घेतला त्या दिवसाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे कुर्म जयंती. मित्रमैत्रिणींनो, देवांनी आणि दैत्यांनी समुद्र मंथन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून उपयोग करायचे ठरवले. आपापसातले मतभेद विसरून देव दैत्यांनी मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्न केला, परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला. शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप कुर्मावतार घेतला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला. कुर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्र मंथन शक्य झाले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या वैशाख पौर्णिमेला कुर्म जयंती साजरी होते. मित्रमैत्रिणींनो, कुर्म अवतार याला कच्छप अवतार देखील म्हणतात. हा श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो.